बघा तुमचं काय म्हणणं आहे की त्यांनी ITC डिफरन्स आला म्हणून त्यांना सिस्टम थ्रू 88D प्रमाणे त्यांना नोटीस गेली, बरोबर आहे. आणि ह्यातून त्यांचा ITC डिफरन्स आता ह्यात काय नियम सांगतो की पिरियड ऑफ 7 डेज रिप्लाय करा, बरोबर आहे. ITCच्या टॉपिकमध्ये आपण हाही बघितलं की जर का ITC या प्रकारे रिपोर्टेड करताना एक्सेस ITC रिपोर्ट झाला किंवा क्लेम झाला तर सिस्टममध्ये चेकिंग होईल आणि ते त्याला विचारलं जाईल. आणि पार्ट मध्ये त्याला ॲक्च्युली एक भरायचं आहे, भरा DSI मध्ये आणि इथे खाली त्याचा ARN कम्युनिकेट करा, मग PO चेक करेल. आता तुमचं म्हणणं असं आहे की अशी नोटीस येऊन पण त्याच्यावरती काही ॲक्शन घेतली गेली नाही आणि तरी पण त्यांनी नेक्स्ट GSR 1 भरला, मग परत त्यांनी एक्सेस ITC क्लेम केला. असं 3 वेळा झालं. आता जर का तुम्ही बघाल 2ला रिप्लाय केला, 3ऱ्या वेळेस नाही केला, पहिले 2 वेळा रिप्लाय केला. मी तुम्हाला तेच सांगतोय की जर त्यांनी रिप्लाय हे इथे हा जो रूल आहे 59 या रूल 59 मध्ये दिलंय की आउटवर्ड सप्लाय ज्यावेळेस त्यांनी फर्निश केला पुढे जाऊन GSR 1 जेव्हा भरला जातो तेव्हा रिस्ट्रिक्शन ऑफ फायलिंग ऑफ GSR 1 किंवा IFF केव्हा येतो, रिस्ट्रिक्शन केव्हा येतं की जर रजिस्टर्ड पर्सन टू हुम इंटिमेशन हॅज बीन इश्यूड ऑन द कॉमन पोर्टल अंडर प्रोविजन ऑफ रूल 88C tax period shall not be allowed to furnish the details of outward supply of goods services or both under section 37 GSR 1 त्याला भरता येणार नाही. मी असं म्हणता की 3 वेळा आला, 2दा रिप्लाय केला, म्हणून त्याला GSR 1 भरता आला. जर रिप्लाय नाही केला तर त्याला नाही GSR 1 रिस्ट्रिक्शन टाकलाय पोर्टलला, भरता येणारच नाही. त्यांनी लास्टला भरलेलं नाहीये, रिप्लाय केलेलं नाहीये, तर त्याला GSR 1 यापुढे त्याला भरता येणार नाही. आता ही नियम सांगतो असा सिस्टम या प्रकारे त्यांनी बनवलं आहे की 7 दिवसामध्ये उत्तर द्या की तुमचा ITC डिफरन्स का नाही ते भरता येणार. अदरवाईज यूज काय मला तुम्ही सांगा ना. जर त्यांनी रिप्लाय केला आणि जर तो रिप्लाय केल्याप्रमाणे त्याकडे टॅक्स घ्यायचा आहे तर घ्यायला पाहिजे. ती जिथे काहीतरी तिकडे आता तरतुदीप्रमाणे त्यांनी चुकीचा ITC घेतला आहे तर ती वसुली झाल्याशिवाय त्याला नाही GSR 1 तुम्ही का अलाउड कराल. जर ओके त्याचं रिझन ओके तर मॅटर क्लोज झाला तिकडे. म्हणजे जर का चुकीचा ऍक्सेप्टन्स दिला तिकडे ऑफिसरने, मग ऑफिसर त्याला रिस्पॉन्सिबल राहील. उद्या रेव्हेन्यू लॉस झाला तर कोणच जबाबदार आहे, तो अधिकारी आहे. त्यांनी का अशी रिस्क घ्यावी. मग जर 1-2 कोटीचा फ्रॉड आहे आणि जर पुढच्या त्यांनी कव्हर करतो असेल तर ते म्हणत असतील आणि त्या अधिकाऱ्यांनी जर ऍक्सेप्ट केलंय पुढच्या ऑफिसरला काही प्रॉब्लेम नाहीये, पण ज्यांनी ज्यावेळेस ते ऍक्सेप्ट केलं तेव्हा रिस्क पॅरामीटर प्रमाणे जे काय त्यात बनलंय की बाबा हे सिस्टम कशी बनली आहे, एक मी डिफरन्स छोटा असेल ना तर नोटीस जात नाही, मी ते कव्हर करतो. समजा माझ्याकडे 40 लाखाचा सप्लाय आहे, दर महिन्याला तो 40 लाख आउटपुट सप्लाय करतो आणि त्याचे काय 15-20 लाखाचा किंवा काय तो माल परचेस करतो, अगोदरचा ITC काय असतो असं करून किंवा केव्हा 30 लाखाचा माल परचेस करतो. आता एक त्याची क्रेडिट नोट टाकायची राहिली, परचेस केलं मी 3 काय केलं तेवढी क्रेडिट नोट वजा केली किंवा ITC अशा प्रकारे माझं असं काहीतरी होतं की जिकडे मी लायबिलिटी कमी केली, लायबिलिटी म्हणजे GSR 1ला जास्त 3 कमी, पण प्रपोजनली तो आकडा किती होता 1% पण नव्हता, 2% पण नव्हता. तरी सिस्टममध्ये चेक केलंय की अप टू 5% फरक आहे, सोडून द्या. त्याच्या पुढे त्यांनी इथे काहीतरी रिस्क आहे, मग ती नोटीस जाते. म्हणजे उगाच ऑफिसरचं पण काम वाढू नये, टॅक्स पेअरचं पण काम वाढू नये, ॲडजस्टमेंट तो करणार आहे पुढच्या महिन्यात.
अमेंडमेंट करणार आहे. आम्ही अमेंडमेंट केली. क्रेडिट नोट टाकायची राहिली होती ती आम्ही नेक्स्ट डिजिटल पेमेंटला अमेंडमेंट करून ते मॅच करून घेतलं. म्हणजे जिकडे मॅच करायला द्यायचं आहे ते सिस्टम थ्रूच होतं, त्याची काही इंटिमेशन जात नाही. पण जर इंटिमेशन गेले आणि जर 1 करोड वगैरे जर का ITC त्यामध्ये डिफरन्स असेल तर मग त्यांच्या रिस्कवरती त्याने ते ॲक्सेप्ट केलं की मी पुढच्या मध्ये ॲडजस्ट करतो म्हणून. असं कसं होईल ॲडजस्ट? कसं ॲडजस्ट करणार? असं नाही ना, हे नाही होऊ शकत. तुम्ही भरा ते, मगच मी अप्रूव्ह करेन. 2 महिन्याने 3 महिन्याने जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही पहिले लायबिलिटी पे करा, मगच तुम्हाला नाही डिजिटल वन भरता येईल. हेच ते होऊ शकतं. सिस्टम बनलाच काय अशा प्रकारचे फ्रॉड थांबवण्यासाठीच ह्या प्रकारचे त्यांनी प्रोग्रामिंग केलं आहे ना, अशी तरतूद केली आहे. तर ही फक्त कागदी तरतूद नाही आहे की इकडे जर गेलं डिपार्टमेंटकडे तर डिपार्टमेंटला लगेच तो फ्रॉड कळतो. याच्यावरती काय कारवाई करायची? इमिजिएट जाऊन त्यांनी इन्स्पेक्शन करून तो काय करतो काय नाही करतो हे मला आता दुसरे पुढचे व्यक्ती सांगतायत की बा त्या अगोदरच्या व्यक्तीने ते हे केलं आहे, ॲक्सेप्ट केलं आहे आणि तुम्ही जाऊन तिकडे इन्स्पेक्शन करा आणि मग त्याला फ्रॉड डिक्लेअर करा. हे अगोदरच्या माणसाने करायला पाहिजे होतं. त्या करा सिस्टम बनलाय. आता तो फ्रॉड करून पळून गेला, आता काय उपयोग आहे त्याला? पण कुठल्या उद्देशाने कुठली तरतूद केली आहे, तिथनं कुठल्या प्रकारचा रेव्हेन्यू लॉस थांबवायचा आहे गव्हर्नमेंटला, तो उद्देश सफल होत नसेल तर मग तरतूद करून काय फायदा आहे? उद्देश हा आहे ना, कोणालाही नुकसान पोचवणं, त्रास देणं हा तर कायद्याचा उद्देश नाही आहे. कायद्याचा उद्देश काय? व्यवस्था बनली पाहिजे. व्यवस्था बनवण्याकरता कायदा आहे. मग त्यांनी जे चुकीच्या प्रकारे ITC अवेल केलं आहे, त्याला इंटिमेशन गेलं आहे, तर त्याप्रमाणे त्यांनी जे रिप्लाय केलं आहे ते समाधानकारक नाहीच आहे. तर नाहीच आहे, त्याला आता तुझी लायबिलिटी खूप मोठी आहे, म्हणजे माझ्यावरती जबाबदारी आहे, मी नाही तुला अप्रूव्ह करू शकत, तू लायबिलिटी भर, ITC तेवढा तू रिव्हर्स कर. म्हणजे असं कोणी करेल? आता माझे पैसे नाहीत, दाखवा एक्स्ट्रा, अरे इंटिमेशन पाठवा, उत्तर पुढच्या महिन्यात करतो मी. म्हणजे मला 3 करोड देणं आहे, 2 करोडचा ITC आहे, मी 3 करोडचा ITC घेईन आणि मग असं उत्तर पाठवीन, कसं चालेल? एलिजिबलच नाही तो ITC. बघा, बेसिक प्रिन्सिपल लक्षात घ्या की व्यवस्था राहण्याकरता कायदा आहे. आणि एकदा काय चुकीच्या प्रकारे कोणाला एक मुभा दिली मग ती पण एक नॉर्मल प्रॅक्टिस होऊन जाते. ते एकदा दिली डिपार्टमेंट अलाउ करतं, करा सगळे करणार, मग परत अव्यवस्था होणार. आणि आकडा खूप मोठा आहे. जिकडे त्यांना मुभा द्यायची आहे सिस्टम त्यांना लगेच नोटीस पाठवत नाही. छोटा आकडा आहे, ठराविक पर्सेंट आहे, जात नाही. ठराविक पर्सेंटच्या वरती जर डिफरन्स आला तरच त्याला इंटिमेशन जातं. आता हे एक्झाम्पल बघा, थोडं लेंथी आहे आता. ओके, हे एक्झाम्पल थोडं लेंथी आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट, कॅपिटल गुड्स. तर इथे X, Y आणि Z. ओके, त्याकडे दोन टॅक्सेबल सप्लाय प्रोडक्ट आहेत. X आणि Y टॅक्सेबल आहे आणि Z जी आहे ते एक्झॅम्प्ट आहे. X आणि Y टॅक्सेबल आहे, Z एक्झॅम्प्ट आहे. आणि टर्नओव्हर X, Y आणि Z चा मिळून दिलाय 2,10,000. म्हणजे हे X आणि Y मिळून तुम्ही घ्याल 12 लाख आणि Z एक्झॅम्प्ट आहे तो पण 12 लाख आहे. बरोबर आहे. नॉर्मली काय होतं, बाकीचे आपल्याला कॉम्प्लिकेशन्स बघायचे आहेत, त्यामुळे इथे 50% एक्झाम्प्ट आहे, 50% टॅक्सेबल आहे. सोपं पडालं म्हणून घेतलेलं. एकूण टर्नओव्हर किती होईल त्याचा? 24 लाख होईल. आता तिच्याकडे सर्टन मशीन्स, काही मशीन्स आहेत, परचेसेस, मोर ऑफ देम, युजफुल लाईफ 5 वर्ष आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता तुम्हाला आणखीन त्या पर्टिक्युलर्स दिलेत. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स फर्निश्ड बाय इट compute the amount to be credited to the electronic credit ledger of Ramdev Private Limited and common credit attributable towards. असं जो ITC इलिजिबल नाही आहे तो कसा आहे, किती आहे, हे एप्रिल 24 करा तुम्हाला काढायचं. हे एप्रिल 25 करा, हे एप्रिल 25 करा, खाली पण सगळं 25 केलं. ओके,
तुमच्या नोटमध्ये पण 25 करून घ्या. मशीन ए परचेस ऑन 1/4/25. मशीन बी परचेस, एक मिनिट थांबा, एक मिनिट, द मंथ ऑफ एप्रिल 2024. हे बरोबर आहे. मशीन बी परचेस ऑन 1 एप्रिल 2025. मशीन सी हे या महिन्यात 3 मशीन परचेस झाल्यात. ओके. मशीन ए, मशीन बी आणि मशीन सी या न्यूली परचेस आहेत या महिन्यामध्ये. मशीन डी बद्दल काय सांगतायत की हे परचेस केलं आहे ऑन एप्रिल 1, 2 इयर्स बिफोर. 2 इयर्स बिफोर 1/4/25, म्हणजे हे 1/4/23ला परचेस केलं. आणि मशीन ई जे आहे हे परचेस ऑन एप्रिल 1, 3 इयर्स, जे हे 1/4/22ला परचेस. 3 मशीन या महिन्यात घेतल्यात, 2 मशीन अगोदर 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षापूर्वी परचेस केलेल्या आहेत. याविषयी इन्फॉर्मेशन आहे. आता माहिती काय वाचा. जी ए मशीन परचेस केली आहे फॉर बिंग एक्सक्लुझिव्हली यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज, म्हणजे या महिन्यात याचा ITC आपल्याला ऑटो ओपन 3PD होऊन येणार आहे, तो रिव्हर्स करायचा आहे. फॉर बिंग एक्सक्लुझिव्हली यूज इन मॅन्युफॅक्चरिंग जेवढे सप्लाय, हा ITC अवेल होईल. आणि सी मध्ये हे कॉमन क्रेडिट आहे, यातला काही ITC रिव्हर्स व्हायला पाहिजे. आता डीचं काय दिलंय, जी 2 वर्षापूर्वी मशीन घेतली होती बिंग एक्सक्लुझिव्हली यूज इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट झेड. झेड काय आहे, एक्झाम्प्ट आहे, झेड एक्झाम्प्ट आहे. आता झेड करता ज्यावेळेस ही मशीन घेतलं होतं त्यावेळेस हा ITC घेतला नसेल, रिव्हर्स केला असेल ना. आता फ्रॉम 1/4/2025 गव्हर्नमेंटनी रेट रिवाईज केले. आता जे अगोदर वापरलेलं झेडला, आता ते काय म्हणतात, सच मशीन विल ऑल्सो बी यूज, किंवा ह्या मशीनवरती झेडचं जे प्रोडक्शन होते ह्या मशीनवरती पण करायला लागले. रेट रिवाईज हो ना हो, मशीनचा वापर बदलला. मशीन यूज करतायत एक्स आणि वाय दोन्ही करतात, म्हणजे एक्स वाय झेड, म्हणजे हे टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही प्रोडक्ट करायला वापरतात. मग आता ह्याचा ITC अगोदर अवेल केलाच नसेल कधी 1/4/23ला, मग तो आता किती अवेल करता येईल, 5% पर क्वार्टर. मशीन ई जे 3 वर्षांनी परचेस केलं आहे ते एक्स आणि वायला वापरलं जात होतं फ्रॉम 1/4/25. मशीन ई विल ऑल्सो बी यूज फॉर, अगोदर टॅक्सवेला वापरलं जात होतं ते आता टॅक्सवेल आणि एक्झाम दोन्ही करता वापरलं जाणार आहे. मग आता ह्यातला काय ITC जो अगोदर पूर्ण अवेल केला आहे यातला काही ITC आता रिव्हर्स करायला लागणार, म्हणजे मायनस करायला लागणार. समजलं नाही. म्हणजे ही माहिती मिळाल्यानंतर आपल्याला त्या रूलमधल्या त्या तरतुदी रिकॉल झाल्या तर तुम्ही मला केला 3Bला ट्रीटमेंट काय येईल. ट्रीटमेंट कुठे यायची 3Bमध्ये, जो रेग्युलर परचेस आहे त्यातनं हे सगळं 2Bत येणार, पण हे काही येणार नाही ना, हे तर येणार नाही 2B, हे 2B 3Bत येणार नाही. हे ई नवीन परचेस केली आहे असं नाही आहे ना, हे अगोदर परचेस केली आहे, त्यामुळे ह्याचा ITC अगोदर घेतला गेला आहे. अगोदर ITC याचा घेतला गेला आहे, हा ITC घ्यायला लागेल, यातला 5% पर क्वार्टर लेस करून, आणि हा अगोदर घेतलेलाच आहे, फक्त याचं पर मंथ रिव्हर्सल करायला लागेल आता टू द एक्सटेंट एक्झाम सप्लाय. कळलं ना म्हणजे काय करायचं. आता हे एक्झाम्पल मी एकदम घेतलं असतं तुम्हाला कळलं नसतं. ह्या एक्झाम्पल करता मी अगोदरची एक्झाम्पल घेतली, दोन्ही मिक्स. आता हे दोन्ही मिक्स, हे जे 1 आणि 2 आहे याच्यामध्ये आलं, असं काही होऊ शकतं. तर याप्रमाणे मशीन ए आलं नॉन बिझनेस पर्पज, इकडे ऑटोमॅटिक होईल 4A5 मध्ये ऑटोमॅटिक होईल नाही, हे रिव्हर्स करायला पाहिजे, रिव्हर्सलमध्ये टाकाल तुम्ही, म्हणजे हे नेट ITC मध्ये जाणार नाही, म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जाणार नाही. मशीन बी याचा पूर्ण ITC कुठे जाईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जाईल. मशीन सी कॉमनली यूज फॉर टॅक्सेबल आणि एक्झाम सप्लाय. ओके, याचा पण ITC 3Bत आलाय, पण रिव्हर्सलमध्ये तुम्ही त्याचं
1600 रुपये काय झालं, एक तुकडा आला. किती ITC त्याचा? 96,000. मशीनचा हे 96,000. या 96,000चा यूज कसा करताय? मग त्याचा तुम्ही डिवाइड बाय 60 कराल. 96ला 1600 आले. 50% ITC, 50% टर्नओव्हर टॅक्सेबलचा आहे, 50% एकदमचा आहे, म्हणजे 800 रिवर्स झाले. इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला किती जातील? 95,000. त्यानंतर पुढे मशीन डी मध्ये, मशीन डी अगोदर 2 वर्षापूर्वी घेतली होती, तेव्हा ती एक्झाम करता वापरली जात होती. त्यामुळे 192 हा टोटल ITC आहे त्याचा. 192 याच्यामध्ये तुम्ही त्याची किती क्वार्टर आहे? 8 क्वार्टर. 8 क्वार्टर जर वजा केले तरी ही तेवढी अमाऊंट त्याची वजा होते. किती? 76,800 प्लस त्याची जी अमाऊंट उरेल किती होते? 76,800 वजा केले एकूण त्याचा ITC किती? 1,92,000 बरोबर, तेवढा दिलाय ना. 192 याचे 5% इंटू 8 क्वार्टर हे 76,800 येतात. 192 मधनं 76,800 वजा करा. 1 वर्षामधनं परत येतात मंथली तुकडा येईल 800, तो वजा होईल. फायनली एवढं क्रेडिट होईल. ओके, 76,800 तर 76,800 रिवर्स करायचे आहेत या मशीनच्या अगेन्स्ट 8 क्वार्टरचे, प्लस 1600 डिवाइड बाय केले तर जो का आकडा येतो आणि चौथी ही मशीन आहे. ही मशीनचा तर रिव्हर्सल चालू होईल. एवढा त्याचा ITC आहे 4,800 येतो. त्यातनं 50% ITC एक्झामचा आहे, 50% टॅक्सेबलचा आहे. अशा प्रकारे त्याचे 1 लाख रिव्हर्स होणार. मग त्याप्रमाणे इकडे ऑल अदर ITC मध्ये जी अमाऊंट जाईल त्यातनं 1 लाख रिव्हर्सल होईल आणि फायनली एवढा ITC आला पाहिजे. आता मे बी कसं आहे इथे बघा, इकडे इकडे हा आकडा वर ॲड करा, मग यातनं हे एवढे लेस करा. एखादा व्यक्ती डायरेक्ट एवढीच अमाऊंट ITC मध्ये घेऊन टाकेल, वर टाकणारच नाही, इथे काय टाकणारच नाही, ॲड करणारच नाही. अशा प्रकारे ट्रीटमेंट देतो तो. पण फायनली ITC किती गेला पाहिजे? हा रिव्हर्सल वजा करून जेवढा ITC जायला पाहिजे तेवढा जायला पाहिजे. रिपोर्टिंगमध्ये मागे पुढे होऊ शकतं, पण इलिजिबल ITC जो क्रेडिटला जाईल तो जर एवढा गेलाय तर बरोबर आहे. तो रिपोर्टिंग मिस्टेक होईल किंवा ते वर्डिंग दिलंय मला नाही अर्थ कळला. फायनली किती ITC मला इलिजिबल आहे तोच गेला पाहिजे ना कुठे? इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. जर का हा आकडा फायनली जर बरोबर गेलाय, तुम्ही थोडा वेळ देऊन हे एक्झाम्पल बघा, सगळं वाचा, हे सगळं दिले ते. ओके, तुम्हाला क्लिअर होईल काय विचार केलाय, कसा विचार केलाय. मशीन डी आणि ई मध्ये, ABC मध्ये कॉम्प्लिकेशन नाही आहेत. कॉम्प्लिकेशन जे आहेत ना ते या डी मध्ये आहेत. ई मध्ये फक्त रिव्हर्सलच केलंय, पण डी मध्ये काय हिशोब केलाय, काय काय त्यांनी कशा प्रकारे केलंय थोडं बघा. सगळी एक्झाम्पल एकदा बघितली तर तुम्हाला हा विषय क्लिअर होईल की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे ITC अवेल करता येतो, कशा प्रकारे इलिजिबल असतो, कशा प्रकारे इलिजिबल असतो, कशा प्रकारे रिव्हर्स होतो, हे सगळं तुम्हाला कळेल. ओके, जाऊ पुढे जा. GST 9 जेव्हा भरायचा असतो ना डिसेंबर महिन्यामध्ये, त्याच्या अगोदर आता मागच्या वेळेला 2A प्रमाणे चेक करायचं, तर 2B आला. 2B ITC किती आला आणि ॲक्च्युली 3मध्ये किती क्लेम केला. तर ह्याच्यावरती अनेक लोकांनी जे यामध्ये प्रॅक्टिस करतात आणि यूट्यूबला व्हिडिओ बनवतात त्यांनी असा ITC घ्या, असा रिव्हर्स करा, इकडे हे दाखवा, तिकडे ते दाखवा. म्हणजे जर का 10 लोकांची व्हिडिओ बघत असेल तर 10 लोकांचे ओपिनियन मॅचच नव्हतं.
एक म्हणतो असं करा, एक म्हणतो तसं करा, एक म्हणतो हे करा, एक म्हणतो ते करा. दुसरा व्यक्ती म्हणतो की हे बघा त्यांनी अशी प्रोविजन केले की या प्रकारे रिपोर्ट व्हायला पाहिजे, त्यांनी दिले रिपोर्ट व्हायला पाहिजे, तुम्ही रिपोर्ट करा. रिपोर्ट केल्यानंतर खाली तिथे काय दिसतं, निगेटिव्ह फिगर येते. निगेटिव्ह फिगरचा आकडा काय येतो की मी देणं लागतोय. म्हणाले त्यांनी रिपोर्टिंग तसे करायला सांगितलंय की ती फिगर निगेटिव्ह येणार आहे. निगेटिव्ह फिगर आली म्हणजे टॅक्सपेअरला काय देणं लागतो तो असा अर्थ होत नाही. तुम्ही सांगितलं रिपोर्टिंग करा, रिपोर्टिंग करा, रिपोर्टिंग केलंय. मला सांगितलं की टोपी घातली, घाला आणि उभे राहा, मी खराब दिसतो. खराब दिसतो तर खराब दिसतो ना, त्यात काय तुम्हाला करायचं आहे? काही इकडे सौदा नाहीये. त्यामुळे तिकडे निगेटिव्ह आलं म्हणजे लायबिलिटी भरायला येते असं काही कुठे दिलेलं नाहीये. आपण काढला निष्कर्ष येतो की लायबिलिटी तिकडे नलिफाय आला पाहिजे, 0 आकडा यायला पाहिजे. 0 आकडा येत नाहीये. 0 आकडा माझा तुम्हीच पण येत नव्हता. म्हणजे ITCचा प्रॉब्लेम काय होतो की जो ITC या वर्षीचा आणि तो पुढच्या वर्षी घेतला त्याचा आकडा तिकडे दाखवला टेबल 8 मध्ये काय निगेटिव्ह फिगर येते, ती येणारच आहे. फॉर्मॅटच आहे तिकडे. ती अगोदर माझी आले 2A असताना पण आले आणि आता 2B बंदून घ्या तेव्हा पण माझी येते. पण मी 9C भरला तर 9C मध्ये मला करता येतं की तो आकडा निगेटिव्ह आलाय, तो कशा प्रकारे आलाय हे क्लिअर करता येतं. अदरवाईज हे होत नाही. त्यामुळे ज्यांना हेच माहीत नाही की मंथली फॉर्म कसा भरायचा, मंथली रिव्ह्यू कसे रिपोर्ट करायचे, त्यांनी जर का रिपोर्टिंग त्यांचं 3B9 मध्ये केलंय आणि जे स्क्रुटिनी करतायत त्यांनाच जर का इतका गोंधळ सगळा त्यामुळे समजून घ्यायचा आहे तर कठीण आहे. म्हणजे एखाद्याला माहितीच नाहीये तो गोंधळणारच आहे. आणि ज्याला माहिती जरी आहे तरी जो कोण भरतोय त्यांनी काय विचार करून भरलाय आणि तो बरोबर भरला की नाही भरलाय हे समजून घेणं स्क्रुटिनीमध्ये फक्त स्क्रुटिनी करताना फार अवघड आहे, कठीण आहे. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला जेव्हा 9 दाखवेन त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी डिस्कस करेन. आणि मग याच्यामुळे काय होतं, असे अनुभव ज्यांना आहेत, म्हणजे काय लोक असे बोलले की तो जी त्यांनी ॲडव्हायझरी इश्यू केले पोर्टलनी की असं दाखवा, ती दाखवू का निगेटिव्ह फिगर येणार, तुम्ही दाखवूच नका, ते दाखवूच नका. पण दुसऱ्याला म्हणणं काय की जो रूल म्हणतो की इकडे रिपोर्ट करा त्यांनी रिपोर्ट करायला लागेल. लोकांचं ओपिनियन झालं की दाखवू नका, निगेटिव्ह फिगर आली तुम्हाला नोटीस येण्याची शक्यता 90% आहे. डिपार्टमेंट ज्याला कधी विचार करतं नोटीस येणार. तुम्ही काही नाही टाकू, भले तुम्ही तिथे तुम्हाला नियम दिला टाकायला पाहिजे, टाकू नका, नोटीस येणार नाही, माझी गॅरंटी. असं साधेपणे लोक आहेत की नियम काय पण बोलो, बाकीचे लोक आहेत त्यांचे एवढे फॉलोअर आहेत ते काय पण बोलो, मी सांगतो तुम्हाला माझा अनुभव आहे, प्रॅक्टिकल अनुभव आहे. निगेटिव्ह आली फिगर नोटीस येणार, टाकू नका. नाही टाकली नियम बोलतो टाकायला पाहिजे, काय होणार नाही, मी गॅरंटी घेतो बोलतो. असे बोलायला लोक आहेत. मग लोक जे मी बघतोय मला कन्फ्युजन होतं, काय करू, मी नियम पाळतो तर मी टाकतो निगेटिव्ह फिगर येते. आणि तो माणूस म्हणतोय की तुम्ही निगेटिव्ह टाकाल, नोटीस येण्याची शक्यता 90% तुम्हाला, टाकू नका. नाही भरली काय कोणाला कळत नाही, कोण काय विचारत नाही, टाकूच नका. नाही टाकली नोटीस तुम्हाला येणारच नाही. आता नाही टाकलं सगळं ऑलवेल आहे, ओके, काय दिसतच नाही कोणाला निगेटिव्ह फिगर, कशाला काय त्याची स्क्रुटिनी करायची, असं आहे ना. त्यामुळे जसे अनुभव लोकांना येतात त्याप्रमाणे ते युट्यूबला व्हिडिओ बनवतात आणि ज्याला जे पटतं तो घेतो. त्यामुळे जर का इकडे 4-5 जणांचे 4-5 ओपिनियन असतील, म्हणजे एका विषयावरती ते 50 जण बोलले आणि मला कळलं 4-5 ओपिनियन आहेत, तर मी काय करायचं. म्हणजे जेवढे लोक आहेत त्यांचा विचाराचा बेस एकच असला पाहिजे की दुरून काय सांगतो, पण त्यांचा अनुभव पण काय सांगतो हे पण ते बोलत आहेत. त्यामुळे काय होतं, स्क्रुटिनी करण्याला प्रॉब्लेम येतो की अरे एकच गोष्ट आहे, एक व्यक्ती वेगळं दाखवते, सती वेगळं दाखवते, तिसरा व्यक्ती वेगळं दाखवते, कारण त्यांनी वेगवेगळ्या लोकांचे ओपिनियन ऐकलेत आणि त्यांनी त्या प्रकारे इम्प्लिमेंट केलंय. तर याच्यावर कारवाई काय करायची ती पण. आणि तुम्ही निगेटिव्ह फिगर आली पण नोटीस पाठवाल तर ॲक्च्युअलमध्ये कुठेही त्यांनी टॅक्स चोरी केलेली नाही, चुकीच्या प्रकारे ITC घेतलेलं नाही, चुकीच्या प्रकारे लायबिलिटी भरलेली नाही, हे तो प्रूव्ह करू शकतो. मग ह्यांनी काय सांगितलं बघा, नियम आहे, तुम्ही काय करा, नोटीस येते ना म्हणतात, नोटीस येणं हा पण आपल्या कामाचा भाग आहे, तुमच्या प्रॅक्टिसचा भाग आहे नोटीस येणं. नोटीस आली तुम्ही त्याला उत्तर द्या, तुमच्याकडे सगळे डेटा आहे की माझा मागचा ITC यावर्षी घेतला गेला म्हणून तो ITC जास्त दिसतोय, पण यावर्षीचा पुढे घेतला मी, त्यामुळे निगेटिव्ह फिगर आली आहे. तुम्ही सिद्ध करू शकता, यात काय फार मोठं रॉकेट सायन्स लागत नाही. समोरच्याला पटवून द्यायला फार अवघड आहे, त्याला कळायला अवघड आहे असं पण काय नाही आहे.
तर हे स्टेटमेंट सगळं मेंटेन करा आणि ते निगेटिव्ह फिगर येऊ द्या. मी त्याच प्रकारे केलं आहे, जसं सांगितलं आहे मी केलं आहे. ते सगळ्या नोट बनवून ठेवल्यात. नोटीस आली उद्या, त्याला रिप्लाय करायचा आहे. प्रॉब्लेम काय होतो यांना रिप्लाय करायचा आहे, मग यांना इंग्लिश येत नाही, असे पण लोक आहेत. मग त्यात रिप्लाय करू काय? मग तुम्ही ते द्या चॅट जीपीटीला किंवा या प्रकारे मला लेटर लिहून द्या, मला हे विषय त्यामध्ये आले पाहिजे. थोडंफार त्याला प्रॉम्प्टिंग केलं थोडक्यात इंग्लिशमध्ये, तो व्यवस्थित लिहून देतो की मी याप्रमाणे असं असं केलं, हे माझं असं आहे आणि संबंधित सगळे डॉक्युमेंट मी अटॅच करतोय. आणि प्लस रिजेक्ट करण्यापूर्वी एकदा त्याचं समोर जवळ मला त्याची बोलायचं आहे की सर द्या मला बोलवा, मी येतो तुमच्या ऑफिसला. हे आहेच ना, रिजेक्ट होणार नाही ना. रिजेक्ट करण्यापूर्वी एकदा त्याचं ऐकून घ्यावं, हा नियम तिथे असतोच ना. अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड आहे ना तिकडे. अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड प्रमाणे तो एकदा इथे प्रेझेंट होईल, ऑफिसर समोर सांगेल की डॉक्युमेंट मी जे पाठवलेत, माझा अजून काय डेटा पाहिजे मला दाखवतो आणि प्रूव्ह करतो की माझा आयटीसी बरोबर आहे, लायबिलिटी बरोबर आहे. हे सगळे कायद्यामध्ये तरतूद आहे ना. अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड का दिलंय? कुठलेही ऍक्शन घेण्यापूर्वी, रिजेक्शन करण्यापूर्वी त्याचं म्हणणं एकदा ऐकून घेतलं पाहिजे. त्याला तरतुदीत प्रॉपर माहिती आहे, सगळं माहिती आहे कुठे काय आहे, आणि जर त्यांनी प्रॉपर केलंय तर मग तो प्रूव्ह करू शकतो. त्याच्याकडे प्रॉपर अकाउंटिंग नाही आहे, प्रॉपर डॉक्युमेंट नाही आहेत, तो संशयाच्या फेऱ्यात येणार आणि त्याला मग डिपार्टमेंट सांगतं इतके तुला भरायला लागतील, मग तो कोर्टात जाणार. त्याकडे काय पुरावे? त्या लोकांना प्रॉब्लेम आहे. डॉक्युमेंट प्रॉपर मेंटेन करा, नियमाप्रमाणे आयटीसी घ्या, नियमाप्रमाणे रिव्हर्सल करा, नियमाप्रमाणे आयटीसी अपॉर्च्युमेंट करा. हे सगळं केलं आणि प्रॉपर रिपोर्टिंग केलं तर काहीच मला वाटत नाही की कुठे काय अशा प्रकारे काय होईल. ही सगळी आहेत ना सेक्शन, ह्याच्यामध्ये असंच गोष्टी आहेत की अगोदरचा आयटीसी नंतर घेतो, मग सगळा प्रॉब्लेम होतो. मी तर हे बघा सेक्शन 18मध्ये काय 18(1) एखाद्याने नवीन नंबर काढला तर त्याच्याकडे 1 वर्षामध्ये जेवढे इनवॉइस असतील, नवीन नंबर काढला, आयदर तो लायबल झाला म्हणून किंवा व्हॉलंटरीली, तर 1 वर्षामध्ये जे इनपुट असतील, फक्त इनपुट, कॅपिटल गुड्स नाही, तर त्याचा आयटीसी मिळतो. एक. दुसरं, ज्यांचं कंपोजिशन स्कीममधून जे रेग्युलर स्कीममध्ये येतात 9मध्ये, त्यांच्याकडे कॅपिटल गुड्सवर त्यांना आयटी दिला जातो 1 वर्षामधले. ओके. 18 टाइम लिमिट दिले. आयटीसी 1 वर्षाला घेऊ शकतो आणि याचं एक्झाम प्रॉडक्ट टॅक्सेबल झालं. पण इथे 1 इयर लिमिट आहे. जर माझं एक्झाम म्हणजे एखाद्या कॅपिटल गुड्स आहे जे वापरत होतो एक्झाम करता आणि ते प्रॉडक्ट टॅक्सेबल झालं किंवा एक्झामची मशीन मी टॅक्सेबलला वापरायला लागलो, तर इथे 1 वर्ष लिमिट आहे. मी इथून आयटीसी का क्लेम करेन? रूल 43 मध्ये मला मिळतो तिकडे आयटीसी. तिकडे काय इयर लिमिट नाही आहे, टाइम लिमिट नाही आहे. पण कंपोजिशनमधून जर सेक्शन 9ला आला तर त्याला 1 वर्षाचा मशीन असेल 1 वर्षामध्ये, तर त्याला आयटीसी मिळतो. मग हे टाइम लिमिट दिलं आहे 18(2) मध्ये आणि 18(1) मध्ये अवेलेबिलिटी आयटीसी अवेल करता येईल. सेक्शन 9 मध्ये जो टॅक्स भरतोय, टॅक्स जो पे करतोय, त्याला आयटीसी अवेल करता येईल. म्हणजे इथे अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट आहे. ओके. आता इथे ज्या वेळेस त्यांनी आयटीसी परचेस केलं तेव्हा घेतलेलं नाही आयटीसी, नंतर घेतोय. कळलं ना? म्हणजे इथे पण कॉम्पिटिशन आली, महिन्यात आला, 2 बीट आला, 3 बीट आला, घेतला, संपला विषय. तसं नाही इकडे. तसं इथे ट्रान्सफर ऑफ आयटीसी, चेंज इन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे एका जीएसटीवरचा आयटीसी दुसऱ्या जीएसटीला ट्रान्सफर केला जातो. तो बिझनेस जो चालवणार आहे तो बदलला, बिझनेस त्यांनी भाड्याने दिला, लीजवर दिला, ट्रान्सफर केला, म्हणजे चालवणाराचा पॅन वेगळा आहे, त्या जीएसटी वेगळा आहे. तर एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटमध्ये जर बिझनेस गेला तर त्याचा आयटीसी पण ट्रान्सफर करता येतो. ट्रान्सफर ऑफ आयटीसी. किंवा एखादी प्रायव्हेट पार्टनरशिप फर्म आहे, ती प्रायव्हेट लिमिटेड झाली तर पॅन वेगळा आहे. तेच लोक काम करत आहेत, तेच लोक बिझनेस चालवत आहेत, पण त्यांचं काय झालं, पॅन चेंज झाला. मग ते जुना रजिस्ट्रेशन बंद करतील आणि नवीन जीएसटीवरती काय करतील, पुढचा बिझनेस करतील. तेव्हा आयटीसी ट्रान्सफर होतो. आणि आयटीसी रिव्हर्सल, स्विचिंग टू कंपोजिशन स्कीम. कंपोजिशन स्कीमला पहिले होता आणि आता 9ला होता आणि कंपोजिशनला गेला, तर आयटीसी घेतलाय आणि आता कंपोजिशन स्कीम पाहिजे त्याला.
आता तो यापुढे गुड्स विकेल टॅक्स कलेक्ट नाही करणार. तर जो ITC त्यांनी अवेल केला आहे सेट ऑफ करायला वापरला असेल त्यांनी, तर जेवढे माल शिल्लक आहे तेवढ्या त्याला ITC रिव्हर्स करायला लागतो. ते रिव्हर्सल ऑफ ITC इथे आहे. प्लस हे पण आहे, अगोदर त्याचं प्रॉडक्ट टॅक्सेबल होतं. फायनल प्रॉडक्ट रॉ मटेरियल घेतलं आहे, ITC घेतलं आहे आणि ते फायनल प्रोडक्ट जर का टॅक्सेबल टू एक्झाम झालं तर आता यापुढे टॅक्स कलेक्ट नाही करणार आहे. आता जे इनपुट शिल्लक आहेत स्टॉकमध्ये जे आहेत त्याला ITC रिव्हर्स करायला लागेल. रिव्हर्सल ऑफ ITC. आणि 18(6) मध्ये कॅपिटल गुड्स किंवा प्लांट अँड मशिनरी ही जर सेल केली, इस्टिमेटेड लाईफ किती आहे 5 वर्ष 20 क्वार्टर, त्याच्या आत जर विकली तर किती रुपयाला विकून किती टॅक्स कलेक्ट केला आणि किती टॅक्स त्यांनी जमा करायला पाहिजे याची तुलना होईल. म्हणजे जर मी 10,000 रुपये कलेक्ट केले मशीन विकून आणि 12,000 जर का कलेक्ट व्हायला पाहिजे जे लाईफ बाकी आहे, तर जेवढं ITC बाकी आहे त्यातनं 12,000 रुपये आले होत असतील, त्या रूल आहे त्याचा, त्या रूलप्रमाणे जर 12,000 आले तर 10,000 जमा मी करतोच आहे, प्लस डिफरन्स 2,000 आहे ते पण जमा करायला लागते. कॅपिटल गुड्स जर 60 महिन्याच्या आत जर सेल केली तर याचे रूल आहेत. ITC क्लेम करायचा आहे रूल 40 प्रमाणे, ट्रान्सफर ऑफ ITC रूल 41 प्रमाणे. 2 नंबर काढले एकाने तर मग 40A हा रूल आहे ट्रान्सफर करायचा, आणि रिव्हर्सल ऑफ ITC रूल 44 मध्ये. आणि सेल ऑफ गुडसाठी पण एक 42 मध्ये आहे आणि दुसरा 44(6) मध्ये. 2 रूल एकाच कामाला 2 रूल केले. कळलं? आता ज्यावेळेस इकडे ITC हा उपलब्ध करून द्यायचा आहे, 1 वर्षामधले सगळे इनवॉइसचा ITC मिळणार आहे. बरोबर? इनपुट्स किती आहेत तर त्याचे जे इनवॉइस असतील त्याची इन्फॉर्मेशन, असं नाही की मी टॅक्स पेअर आहे, मी नवीन नंबर काढला आणि माझा पहिला रिटर्न आहे, मी 3 मध्ये क्लेम करतोय 1 वर्षाचे माझे गुड्स, त्याचा ITC एवढा, असं नाही करायचं. एवढा सोपं नाही. त्याला सांगितलं जातं की तू एक फॉर्म भरून दे, फॉर्म ITC 01 भरून दे. हा भरून द्यायचं त्यांनी. डिक्लेरेशन फॉर क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट 18(1) प्रमाणे ते डिक्लेअर करायचं त्यांनी, आणि मग ते डिपार्टमेंट चेक करणार आणि ते योग्य वाटत असेल, इलिजिबल असेल तर त्याला ते ॲक्सेप्ट केल्यानंतर तेवढा ITC इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होणार. कळलं? ITC ट्रान्सफर करायचं आहे तर मग ट्रान्सफर करण्याकरता सेल, मर्जर, डीमर्जर, अमलगमेशन, लीज, ट्रान्सफर ऑफ बिझनेस करायचं आहे तर 18(3) मध्ये प्रोव्हिजन आहे, त्यात पण हा फॉर्म भरायचा आहे. त्याचा रूल दिला ट्रान्सफरचा, तसा हा रूल दिला आहे 18(3) मध्ये. रूल दिला 18(3) सेक्शन आहे त्याचा रूल 41 किंवा 41A आहे. त्यात दिलं आहे की तुम्ही काय भरून द्या, फॉर्म भरून द्या. कुठला? हा ट्रान्सफर करता 2 किंवा 2A. डिस्ट्रिक्ट पर्सनला 2A आहे आणि नॉर्मली 2 आहे. वेगळ्या पॅनला ITC ट्रान्सफर व्हायचा तर तो फॉर्म भरून द्या. मग त्यात दिलेल्या माहितीनुसार एका ठिकाणाहून ट्रान्सफर होईल, दुसरीकडे तो ॲक्सेप्ट करेल, मग तो तिथे ITC जमा होईल. आणि तिसरं रिव्हर्सल आहे. किती ITC रिव्हर्स करायला लागेल? डिक्लेरेशन फॉर इंटिमेशन ऑफ ITC रिव्हर्सल, पेमेंट ऑफ टॅक्स ऑन इनपुट हे 18(4) प्रमाणे रिव्हर्सल होईल. त्याचा आपण तेवढा फॉर्म भरून द्यायचा की स्टॉकमध्ये तुमच्या किती आहे स्टॉक आहे. रिव्हर्सल जो होणार आहे तो कंपोजिशन डीलर आहे. अगोदर कोण होता? Section 9 मध्ये टॅक्स भरत होता. तर त्यांनी माहिती द्यायची की किती त्याच्याकडे स्टॉकमध्ये गुड्स आहेत, जे विकले गेलेले नाही आहेत पण त्याला त्यांनी ITC अवेल केलं आहे, त्याची इन्फॉर्मेशन ITC 03 मध्ये जाते. तुम्ही हे फॉर्म काढून बघाल, तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल. हे रोज रोज होत नाही, हे रोज रोजचं काम नाही.
18(1)A, 18(1)B, 18(1)C, 18(1)D हे क्लेम मेड अंडर जो ITC अवेल करायचा आहे. 01 मध्ये त्याची इन्फॉर्मेशन, 18(1) मध्ये ABCD आहे. कुठली केस तुमची आहे यात तुम्हाला ITC अवेल करून हवा आहे. इनवॉइसची इन्फॉर्मेशन, इनपुट हेल्ड इन स्टॉक, स्टॉकमध्ये काय आहे त्याविषयी इन्फॉर्मेशन आहे. हा फॉर्मॅट आहे. जर तुमच्याकडे माहिती आली, अवेल करायला आलं, तर तुम्हाला या सेक्शनप्रमाणे या रूलप्रमाणे वर दिसते ना, रूल पण कुठला आहे, मग तुम्ही तो रूल वाचाल. मग तुम्हाला कळेल की हे काय आलं आपल्याकडे. हा स्पेशल ITC मागतोय, डिक्लेरेशन ऑफ क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. मग तुम्ही त्याची छाननी कराल, चेक कराल हे त्यांनी घेतला का इन्व्हॉइस सप्लाय. आता जो इन्व्हॉइस टाकेल त्यात कोणाकडनं घेतलाय, काय टाकलाय हे आले. आता जर का हा व्यक्ती अगोदर अन्वेषण होता तर त्यांनी B2C मध्ये दाखवला असेल ना त्या सप्लायरनी, मग त्या सप्लायरनी तेवढा सप्लाय B2C मध्ये दाखवलाय का हे बघाल ना तुम्ही. क्रॉस चेक काय होईल. आता मी सप्लायर म्हणून तुम्हाला इन्व्हॉइस दिलाय, बरोबर आहे, पण मी दाखवलाच नाही B2C मध्ये, आणि तुम्ही मागायला जाल तिकडे की हा इन्व्हॉइस आहे. इन्व्हॉइसचा आहे, मी इन्व्हॉइस बनवला पण मी डिक्लेअर नाही केला. लोक करतात ना असं. B2B ITC पाहिजे, इन्व्हॉइस दाखवा, B2C मध्ये कमी दाखवा, दाखवू नका. त्यामुळे ते क्रॉस चेक ते कळणार आहे. तुम्ही ज्याचं नाव देताय तरी तुमचा टॅक्स जमाच नाही केला, तो सप्लाय दाखवत नाही तुमचा, B2C त्याने दाखवलाच नाहीये. अशा घटना आहेत. रेअर केसमध्ये असं पण होतं, लोक दाखवतात, कमी दाखवतात, काय पार्टी दाखवत, काय पार्टी दाखवत नाही, पण B2C दाखवत नाही, असे पण काही लोक आहेत. तर आम्ही B2C आहे ना, B2C आहे का काय, टॅक्स तुम्ही जमा केला की नाही. मग टॅक्स काय गव्हर्नमेंटने काय तुम्हाला आमदार दिला की तुम्ही ठेवा म्हणून. तुम्ही काय दावे म्हटलं सरकारचे की टॅक्स कलेक्ट करा तुम्ही ठेवा म्हणून. लॉजिकली विचार थोडा करा ना. टॅक्स कोणाचा असतो, टॅक्स अधिकार कोणाचा असतो, सरकारचा असतो ना. तुम्ही टॅक्स कलेक्ट करताय B2C मध्ये आणि सरकारला देत नाही, आणि तुम्हीच निष्कर्ष काढला की B2C टॅक्स जमा करायचं, काय आधार आहे याला. असं असतं का. असं असतं म्हणजे असे लोक आहेत. 1 करोड त्या माणसाचं टर्नओव्हर आहे, ते B2C जमाच करत नव्हता. 3 वर्ष त्यांनी जमाच नाही केला. 3 वर्षांचं काम माझ्याकडे आलं, तर तुम्ही B2C सप्लाय करत नाही का. म्हणजे काय असतं म्हटलं, अनरजिस्टर्ड पर्सनला तुम्ही विकत नाही, विकतो ना, मग त्याचा टॅक्स काय जमा करायचा असतो. असा विचार आजही अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. जे प्रॉपर्टरशिप बिझनेस करतात, कोणाला काही विचारत नाही, काय नाही, पार्टनरशिप बिझनेस करतात. कंपनीला माहिती आहे, कारण कंपनीसाठी कसं असतं, ऑर्गनाइज सेक्टर कंपनी, मोठा टर्नओव्हर असतो, डिपार्टमेंट असतात, त्यांना प्रॉपर सगळं नाही केलं मेंटेन तर मग नोटिसा जातात. त्यामुळे ते व्यवस्थित सगळं करतात. पण जे तुम्ही लोकल मार्केटला बघाल, जिकडे प्रॉपर्टरशिप बिझनेस आहे किंवा थोडा चांगला टर्नओव्हर आहे, 1, 2, 3, 4 करोड 5 करोडपर्यंत जे लोक बिझनेस करतात, ते पण ह्यातून फार मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू असतो गव्हर्नमेंटचा. माहितीच नाही की जमा करायची. ITC 2 बघाल तुम्ही, सेक्शन वाचला, रूल वाचला, फॉर्म बघितला, तर तुम्हाला हे सगळं कळून जाईल. यात डिफिकल्ट लेवल नाहीये, फक्त एकदा वाचून घ्या, समजून घ्या, एवढंच आहे. आला ITC 03, ITC रिव्हर्सल करता. आता जेवढा स्टॉकमध्ये आहे तेवढी अमाऊंट मी रिव्हर्स केली. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने ITC घ्यायचा नाही, तसा तुम्ही तुमच्या मनाने रिव्हर्स पण करायचा नाही. डिक्लेरेशन द्या, आम्हाला सगळी माहिती द्या. एखादा व्यक्ती बोलतो, अरे आपल्याला कंपनीच्या स्कीममध्ये जायचं, हे आपला टर्न कमी झाला आहे, बोलतो स्टॉकमध्ये काय तुमच्याकडे, सगळी माहिती द्यायला लागेल 1 वर्षामधला, तेवढा सगळा तुम्हाला ITC रिव्हर्स करायला लागेल. तर असं आहे म्हटलं, सोपं आहे का. तुम्ही घेतला ना ITC, म्हणजे तुम्हाला टॅक्स भरायसाठी तुम्ही याल, लगेच वेलकम आहे. पण तुम्ही कंपोजिशनमध्ये जाता तर वेलकम नाही तुम्हाला. हे अप्रुव्हल पाहिजे डिपार्टमेंटचं की हां इतका ITC तुम्ही रिव्हर्स केला आहे, तर आम्ही हा मान्य करतो. आता डिपार्टमेंटला जर कळलं की याच्याकडे जास्त माल आहे, कमी दाखवतोय, तर जास्त रिव्हर्सल तिकडे त्याच्याकडे डिमांड होऊ शकतो. त्यामुळे हे लॉ मेकरने डिपार्टमेंटकडे ठेवलं की तुम्ही त्याला जेव्हा देताय कंपोजिशन स्कीम, तो म्हणतोय की आम्हाला सेक्शन 9 म्हणून कंपोजिशनला यायचं आहे, तर त्याचा स्टॉक चेक करा.
समजलं ना? ह्या प्रकारे स्टॉक त्याला डिक्लेअर करायला सांगितलंय. जर हे नसेल पटत ते इन्स्पेक्शन होऊ शकतं, केलं जाऊ शकतं. 2A 3 4 हे आता जॉबवर करता गुड्स पाठवले जातात. ते जॉबवरची वेगळी प्रोव्हिजन आहे. मग त्याच्यामध्ये इनपुट कॅपिटल गुड जॉबवर्कला पाठवले जातील. एव्ही वगैरे बनतंच, त्याचे एव्ही बनतंच. प्लस ही माहिती काय करायची यात डिपार्टमेंटला द्यायची जॉबवर्कची ITC 03 मध्ये. म्हणजे मी गुड्स घेतलेत, कॅपिटल गुड्स घेतलेत आणि ते जॉबवर्क करायला पाठवले. त्याचा ITC अवेल केला याच महिन्यात. गुड्स लोक घेतच नाहीत आणि जॉबवर्कला पाठवले म्हणून सांगतात. मग जॉबवर्कला पाठवले गुड्स जर ठराविक काळात परत नाही आले तर तो ITC त्याला अवेल करता येत नाही. बोललो मागच्या एक टॅक्टर मला बोलला, माझा मित्र घेतोय ते या मशीन आपण घेतो म्हणून दाखवू आणि ITC आपण घेऊ. मशीनमध्ये राहील कुठे? मशीन मित्राकडे राहील, त्याला पाहिजे ना वापरायला. बोलो मग तुम्ही जर का त्याला असे लोक करायचे, ते गेलं जॉबवर्कला गेलंय, ते रिपेअरला गेलंय, काही दाखवायचे. समजलं ना काय? मग जॉबवर्कला तुम्ही गेलाय तरी इंटिमेशन द्या. त्याकरता हा फॉर्म काय दिलंय? जॉब वर्कर अँड रिसिव्ड बॅक गुड्स सेंड टू जॉब वर्कर अँड रिसिव्ड बॅक. गुड्स कधी गेले, कधी परत आले याचं रिपोर्टिंग करायचं आहे. इनपुटचं पण कॅपिटल गुड्सचं पण. कारण याचा संबंध काय? खोटे गुड्स अवेल करून ते ITC अवेल करू नये त्याकरता त्यांना रिपोर्टिंग सांगितल्यात करायला. असे हे ITC 01, 2, 3, 4 असे 4 फॉर्म आहेत आणि डिस्ट्रिक्ट पर्सन करता 2A काढलं. ओके, आणि त्या रूल पण मग पुढे 4A 1 काढलं. कळले तुम्हाला 4 विषय? हे बघा, ITC अवेलमेंट, दुसरं ट्रान्सफर, तिसरं रिव्हर्सल आणि चौथा सेल ऑफ गुड्स. याला ITC मध्ये ट्रीटमेंट येणार आहे. त्यामुळे हे त्यांनी 4 विषय घेतलेत: ITC अवेलमेंट, ITC ट्रान्सफर, ITC रिव्हर्सल आणि सेल ऑफ कॅपिटल गुड्स. 18(1) मध्ये 4 केस ABCD दिले तिकडे. 4 केस काय? नवीन नंबर घेतला, इलिजिबल झाला म्हणून, लायबल झाला म्हणून सेक्शन 22 किंवा 24 नुसार, आणि 25(3) प्रमाणे काय येतं? सेक्शन व्हॉलंटरी घेता येतं, तो नवीन व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. या 2 केसमध्ये ITC फक्त इनपुटचा दिला जातो. इनपुट सर्व्हिसला मिळत नाही, इनपुट कॅपिटल गुड्सला मिळत नाही. आणि जिकडे एकदम सप्लाय टॅक्सेबल झाला आणि एक्झिट फ्रॉम कंपोजिशन स्कीम झालं तर त्याला इनपुट्स आणि कॅपिटल गुड्सचा रिड्यूस करा अमाऊंट 5% पर क्वार्टर, पण ते वर्षभरातच इनवॉइस पाहिजे. या ITC 01 मध्ये डिक्लेअर करा रूल 40(1) प्रमाणे अवेलमेंट ITC अवेलेबल. आणि ITC ट्रान्सफर केव्हा होतो? त्याचा जो पॅन होल्डर चेंज होतो. आयदर सेल केला बिझनेस, मर्जर केला, 2 कंपन्या एकत्र झाल्या, नवीन पॅन आला तर नवीन GST नंबर येईल. अमलकमिशन, डीमर्जर, कंपन्या वेगळ्या झाल्या, लीजवर दिलं, ट्रान्सफर केलं बिझनेस, म्हणजे चालवणाराचा पॅन बदलला तर GST बदलणार. मग त्या केसमध्ये जुन्या GST वरून नवीन GSTला ITC ट्रान्सफर होतो. जर इथे ITC नसेलच स्टेट लेवलला तर मग काही गरजच लागणार नाही. पण ज्यांचा असतो ते मागणार आहेत, त्यांना द्यायचं आहे गव्हर्नमेंटला ITC ट्रान्सफर. तिसरं रिव्हर्सल इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलंय, तो इलिजिबल होता ज्या परिस्थितीमध्ये, ती परिस्थिती आत्ता बदलली आहे. तर तुम्हाला जो ITC इलिजिबल होता तो आत्ता इलिजिबल नसणार आहे. 2 केस, जिकडे 80%चा टॅक्सेबल सप्लाय करत होता तो एकदम सप्लाय झाला, किंवा तो कंपोजिशन स्कीममध्ये आला म्हणून टॅक्स कलेक्ट करणार नाही, अगोदर सेक्शन 9 मध्ये होता. या केसमध्ये स्टॉकमध्ये जे इनपुट्स आहेत, कॅपिटल गुड्स आहेत, या दोन्हीचा ITC रिव्हर्स करायला लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन रूल 44 प्रमाणे ITC 03 मध्ये द्यायची आहे. तेवढं ITC रिव्हर्स त्यांनी केला आहे, पण तो डिपार्टमेंटला कळवायचा आहे, तो करणार आहे. पण डिपार्टमेंटला तो अप्रूव्ह झाला पाहिजे. जर नाही अप्रूव्ह झाला तर डिपार्टमेंट सांगेल तेवढा ITCला रिव्हर्स करायला लागेल. तो जर मान्य झाला नसेल मग तो अपीलात जाईल.
आणि चौथं 18(6) प्रमाणे मी कॅपिटल गुड्स विकले तर मी काय करीन, सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्युएशन करीन, जी व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे करीन, पण त्याच्यावरती टॅक्स जमा करीन. पण इथे रूल 2 मध्ये आणि रूल 44(6) मध्ये त्यांनी जी प्रोव्हिजन दिली आहे त्यानुसार टॅक्स जो कलेक्ट केला आहे विच एव्हर इज हायर ऑफ या रूलप्रमाणे आलेला टॅक्स आणि मी कलेक्ट केलेला टॅक्स जो हायर आहे तो जमा करण्याची माझी लायबिलिटी राहील जर मी सेल ऑफ कॅपिटल गुड्स केले असेल तर. क्लिअर आहे एवढं? हे 44A मध्ये कोणा करताय, डिस्टिंग पर्सन करताय, ट्रान्सफर ऑफ आयटीसी. 18(5) मध्ये पॉवर आहे अवेलेबल किंवा रूल बनवले जाते, तिकडे दिले. मी वर सांगितलं प्लस तुम्हाला चार्टमध्ये सांगितलं, तुम्हाला विषय कळला. आता फार काय नाही त्यामध्ये, मला जे वाचून मग कळेल की 18(1) आहे इथे ए मध्ये 30 दिलंय. 30 दिवसामध्ये करा. पर्सन हू हॅज अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन दिस ऍक्ट विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ. आता याला जो ITC 01 भरायचा आहे ना तो त्यांनी भरला पाहिजे 30 दिवसामध्ये, नंतर त्याला मिळणार नाही ITC. अवेल करायचा असेल आणि त्याने 30 दिवसामध्ये काय केलं, ॲप्लिकेशन केलं तर त्याला ITC मिळणार. जो 30 दिवसानंतर भरतो, ॲप्लिकेशन करतो लायबल झाल्यापासून, त्याला मिळत नाही. राम बिकम्स लायबल रजिस्टर कधी झाला, 1 डिसेंबर. त्यांनी ॲप्लिकेशन केलं 30 दिवसामध्ये, 20 डिसेंबर म्हणजे केलं तर मग तो इलिजिबल आहे. जर एखाद्याने भरला जर ITC 01 तर पहिले हे बघायचं तो इलिजिबल झाला होता, त्याने 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन केलं आहे का, केलं आहे तर मग पुढची स्टेप येईल. (81B) इथे काय लायबल नाही झाला, स्वइच्छेने करतोय, व्हॉलंटरी करतोय. सी मध्ये ऑप्टिंग आउट कंपोजिशन स्कीम. डी मध्ये एक्झाम सप्लाय वेर एक्झाम सप्लाय गुड्स सर्व्हिसेस बोथ बिकम टॅक्सेबल झाला, त्याला आता ITC अवेल करायला द्यायचं आहे. की त्याच्या स्टॉकमध्ये इनपुट फिनिश गुड्स जे काय असेल कॅपिटल गुड्स. टाइम लिमिट दिलं आहे 18(2) मध्ये. 18(5) मध्ये सांगितलं आहे की कशा रूल प्रमाणे करायचं आहे. रूल बनवले जातील, हे 18(5) प्रमाणे रूल बनवले जातील. प्रिस्क्राईब रूल केलं आहे. सब रूल 41 रूल 40 मध्ये हे सगळं दिलं आहे, हे वाचाल, हे सगळं बघा. ओके. क्रेडिट ऑन कॅपिटल गुड्स टू बी क्लेम आफ्टर रिड्युसिंग टॅक्स. कॅपिटल गुड्स कसं काय होईल हे दिलंय, हे भरायचं ITC 01, हे सगळं करायचं त्याप्रमाणे. त्याचा परत तिथे सर्टिफिकेट पाहिजे, डिक्लेरेशन. जर अमाऊंट 2 लाखाच्या वरती असेल ITC तर 2 लाखाच्या वरती अमाऊंट असेल तर त्याला CA किंवा CMAचं काय पाहिजे, डिक्लेरेशन पाहिजे, त्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. हे पण तुम्ही इथे फॉर्म बघाल, तुम्हाला फॉर्ममध्ये हे पण दिसेल की केव्हा लागतं सर्टिफिकेट CAचं. ॲप्लिकेबल असेल तर तुम्हाला ते अटॅचमेंट मिळेल त्या फॉर्ममध्ये, 2 लाखाच्या वरती असेल तर. सगळं ते दिलं आहे, समराईज केलं आहे, वाचा. त्याचा फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म पण ऑनलाईन दिसतो, त्याच्यात सगळी हेल्प दिसते ऑनलाईन काय आहे. ट्रान्सफर आहे, कशा काय ट्रान्सफर होतो, रूल मला दिलं आहे. जेवढंच मला एक्सप्लेन केलं आहे ते सगळं इथे शब्दामध्ये मांडलेलं आहे. जर डेथ झाली सोल प्रोप्रायटरची, त्याचा वारस करेल ही प्रोसिजर. रिव्हर्सल त्याचा रूल 44(1) रिव्हर्सल ऑफ ITC. 44(2), 3, 4, 5 झालं आहे. त्याची समरी दिली काय करायचं आहे.
18.6 कॅपिटल गुड्सचा आहे. ओके, 18.6 सांगतो मी. ओके, आजपर्यंत कळलं तेवढं सगळं आहे ते. इन केस ऑफ सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स और प्लांट अँड मशिनरी ऑन विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन टेकन, द रजिस्टर्ड पर्सन शॅल पे an amount equal to input tax credit taken on the said capital goods or plant and machinery, reduced by such percentage point as may be prescribed. एक रूल आला 40(2), दुसरा आला 44(6). दोन रूल आले, एकाच कामाला दोन रूल आले, हे लक्षात घ्या. असं नॉर्मली होत नाही, पण झालं इकडे. आणि एक हे करा, एक रूल प्रमाणे व्हॅल्यू काढा. दुसरी, द टॅक्स ऑन द transaction value of such capital goods or plant and machinery determined under section 1. नॉर्मली हेच करायचं आहे ना, व्हॅल्युएशन कसं करायचं, सेक्शन 15 प्रमाणे करायचं. त्यांनी व्हॅल्यू काढली. आता माझी मशिनरी ज्या कॉस्टला विकली जाते तीच कॉस्ट मी देणार ना समोरच्याला, तो घ्यायला तयार आहे तर. पण जर माझ्या मशीनचं लाईफ 60 महिने आहे, त्याच्या आत मी विकतो, तर मला 18.6 लागू होतो. ओके, आता माझी लायबिलिटी काय असेल, 1 आणि 2 मध्ये जी अमाऊंट हायर आहे ती असेल. आता जे कॅपिटल गुड्स मी विकतोय ते जर रिफॅक्टरी ब्रिक्स, मोल्ड्स, डाईज, जिग्स, फिक्चर्स सप्लायड ॲज स्क्रॅप, ते स्क्रॅपमध्ये विकले तर टॅक्सेबल पर्सन मे पे टॅक्स. इथे काही 18.6 लागू होत नाही. प्लांट अँड मशिनरी कुठल्या प्रकारची आहे, जी रिफॅक्टरी ब्रिक्स, मोल्ड्स अँड डाईज, जिग्स अँड फिक्चर असेल, स्क्रॅपमध्ये विकले तर जी किंमत आली ती जमा करा, विषय संपला. 18.6 लागू होणार नाही. हे सोडून बाकीच्या प्लांट मशिनरीला किंवा कॅपिटल गुड्सला हे बघायचं. आता बघा, द अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी कॅल्क्युलेटेड बाय रिड्युसिंग द इनपुट टॅक्स क्रेडिट सेड किती 5% पॉईंट एव्हरी क्वार्टर और पार देरो. 20 क्वार्टर लाईफ आहे, किती क्वार्टर वापरली ती मशीन हे बघा, 5% पर क्वार्टर लेस करा आणि किती ITC किती अमाऊंट येते ते काढा. फ्रॉम द डेट कधी काढा, इश्यू ऑफ द इनवॉइस फॉर सच गुड्स. म्हणजे जर त्याचं सप्लाय ऑफ प्लांट अँड मशिनरी झालंय आफ्टर यूज, त्याचं क्रेडिट इम्प्लिकेशन काय असेल हे काढायचं. काय सांगतो तो, 5% पर क्वार्टर लेस कर. आणि 44(6) काय सांगतो, डिटरमाइन ऑफ अमाऊंट ऑफ क्रेडिट इन रिलेशन टू कॅपिटल गुड्स. कशा प्रकारे क्रेडिट मिळेल, द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 18.6 इन रिलेशन टू कॅपिटल गुड्स शॅल बी डिटरमाइंड इन द सेम मॅनर ॲज स्पेसिफाईड इन रूल 44(1)(b). दॅट इज काय ते, कॅपिटल गुड्स लाईफ किती आहे, 5 वर्ष. For the capital goods held in stock, the input tax credit evolved the remaining life, useful life in the month card shall be computed on pro rata basis. तर ह्या मंथ प्रमाणे काढायला गेलो तर समजा माझ्याकडे 60,000 रुपये ITC आहे, किती 60,000, 60 महिन्याचे आहे. आता जर मी 28 महिने काय केलं, ती मशिनरी यूज केली आणि मग विकली. 5% पर क्वार्टर रिड्यूस करायला जाल तर किती क्वार्टर झाले, 10 क्वार्टर झाले 28 महिन्यामध्ये. म्हणजे इथे मी रिड्यूस करीन 30,000. ओके, आणि मला भरायचे आहेत किती, 30,000. मी मशीन विकून जर मला 25,000 मिळाले असतील तर मी 5,000 भरणार ना. आता जर का मी महिन्याप्रमाणे गेले तर 28,000 वजा होतील आणि 32,000 भरायला लागतील. प्रोडक्ट बेसिस 60 महिने लाईफ आहे, 28 महिने मशीन वापरली, 27 महिने 4 दिवस वापरली म्हणजे 28 महिने झाले. 27 महिने 1 दिवस जरी वापरली तरी 28 महिने, आणि 27 महिने 1 दिवस वापरली, क्वार्टरचा हिशोब केला तर 10 क्वार्टर. आता जर का 32 महिन्याचा मला टॅक्स भरायचा आहे, 32,000 भरायचे आहेत, इथे मला 7,000 भरायला लागतील. आयदर 7,000 भरा किंवा 5,000 भरा. मी कुठले भरीन, 5 की 7 भरीन टॅक्स पेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू.
2 नियम करून फायदा काय? आणि ती काही कंडिशन नाहीये की या परिस्थितीमध्ये हा रूल वापरा किंवा ह्या परिस्थितीत हा रूल वापरा किंवा ज्यांच्या ॲग्रिकल्चरवर 5 करोडच्या वरती त्यांनी हा वापरा, असं काही नाहीये. सगळ्यांकरता रूल हा समान आहे. कोणीही हा रूल वापरू शकतो, ज्याला जो हवेल तो वापरा. असंच आहे ना. जिकडे लायबिलिटी कमी येईल टॅक्सपेअर तोच वापरणार. एवढं कळलं? आता खाली एक्झाम्पल दिलंय. एवढं बऱ्यापैकी तिथं क्लिअर झालं ना. 100% नाही, पण तुम्हाला बेसिक तर कळलं ना यातलं रूल मधलं. रमेश लिमिटेड, सप्लायर ऑफ गुड्स अँड परचेस कॅपिटल गुड्स, यात टॅक्स आहे 9%. 4,13,000 काय त्याची इनवॉइस व्हॅल्यू झाली. आफ्टर टेकिंग इट फॉर बिझनेस यूज द सेट कॅपिटल गुड्स वेअर सप्लायड फॉर 2,85 विकला कधी 26/4. किती क्वार्टर झाले? 1/10/23 घेतली आणि 26/4/24 विकली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि 26/4 3 क्वार्टर झाले. आता ह्या 3 क्वार्टरप्रमाणे 5% रिड्यूस करा, 5% पर क्वार्टर एव्हरी क्वार्टर दिलाय तिकडे. तर याप्रमाणे ॲज पर सेक्शन 18(6) ऑफ द CGST ॲक्ट रीड विथ रूल 40(2) जो क्वार्टर वाईज रिड्युशन करायला सांगतो. In case of supply of capital goods on which input tax credit has been taken, the registered person shall pay an amount equal to the 5% reduce करून किती व्हॅल्यू येते? तर 1/10 मशीन घेतली, 26/4 विकली, 3 क्वार्टर झाले. त्याच्यामध्ये 4,13,000 गुणिले 18 गुणिले 118 तर किती आला ITC? 63,000. मग 63,000 रिड्यूस 5% 9,450 हे वजा केले तर 53,550 ही अमाऊंट येते. आणि त्यांनी विकली केवढ्याला? 2,85. त्याच्यावर त्यांनी टॅक्स कलेक्ट किती केला? अमाऊंट हायर कुठली आहे तेवढी त्याला भरायची. त्याला विकून मिळाले किती? 300. म्हणजे त्याला डिफरन्शियल अमाऊंट भरायला लागेल. रूल कुठला लावला? क्वार्टरनी रिड्यूस करायचा. आता हा जर तुम्ही जर का करून बघाल मंथली तर अमाऊंट जास्त येईल. यामध्ये मंथली अमाऊंट जास्त येणार आहे. लक्षात. रिफॅक्टरी ब्रिक्स आर रिमूव्ड स्क्रॅप म्हणून विकले तर जी अमाऊंट मिळाली ती अमाऊंट मिळाली, संपला विषय. हे तुम्ही एक्झाम्पल बघाल तर यात तुम्हाला कळेल की सेम एक्झाम्पल घेतलंय, रूल 2 वेगवेगळे वापरले. एक 40(2) तेच काढलंय आणि 44(6) पण तेच काढलं. लायबिलिटी किती येते? तिथे GST पेड 10 लाख 1,80,000. 5 क्वार्टर यूज केलं, 6 क्वार्टर यूज केलं 54,000. 1,80,000 अमाऊंट टू बी पेड टुवर्ड्स ITC टेकन. 1,26,000 केवढा विकलं? 1,08,000. 1,08,000 ॲडेड टू आउटपुट टॅक्स लायबिलिटी. 1,26,000 त्याला भरायला लागणार आहे. काय झालं इकडे? आणि सोल्ड केली 6 लाखाला. 6 लाखाला मशीन विकली.
जर मशीन त्यांनी 6 लाखाला विकली तर त्याला टॅक्स किती कलेक्ट झाला? 1,08,000. आणि किती रिड्यूस करायची व्हॅल्यू? ती रिड्यूस करून व्हॅल्यू 1,26 येते. 1,26 त्याला भरायची. 1,08 नाही, 1,26 भरायची. हां, म्हणजे ते त्या रूलप्रमाणे आले ना. $1,08,000 हे GSR 1 ला येतील आणि 18,000 त्याला रिव्हर्सल नाही, ॲडिशनल अमाऊंट त्याला भरायला लागणार. रिव्हर्सल नाही, ॲडिशनल अमाऊंट त्याला भरायला लागणार. लायबिलिटी 18,000 आणखी त्याची. सेल केला समज त्याला ITC मिळायला पाहिजे ना. मग तिकडे तो 1,06,000 दाखवणार त्याला ती मशीन विकली तर त्याचा GST नंबर काय आहे. पण या रूलप्रमाणे त्याची लायबिलिटी जी येते ती 1,26 येते. तेच आता 10 लाखाची मशीन आहे, 1,80,000 ITC आहे, 16 महिने यूज केली, युजफुल लाईफ 60 महिने, 16 महिने 60, 44 महिने, 1,80, 1,32 किती आले? 1,32 आले. जास्त आले ना इकडे. इकडे 1,32 आले, इथे किती आले होते? 1,26 आले होते. जरा 1,32 जमा करायचे, 6,000 एक्स्ट्रा भरायला लागतील. कळलं फरक? त्यामुळे GSR 1 भरेल त्यावेळेस त्याला 1,08,000 दाखवायचे आणि 24,000 ही त्याची लायबिलिटी अमाऊंट आहे. एवढी अमाऊंट त्याला लायबिलिटी येणार आहे. बोलला ना, विकतो तेव्हा अमाऊंट भरायची आहे, पण भरायची किती? 1,08,000 कलेक्ट केली, 1,08,000 नाही भरायची, जमा करायची. 1,32 त्याला जमा करायची आहे. 1,08,000 तो दाखवेल GSR 1 ला आणि जी डिफरन्शियल अमाऊंट आहे ती त्याची एक्स्ट्रा लायबिलिटी आहे ॲज पर रूल 40 सब रूल 2 क्वार्टर वाईज रिडक्शन. त्याच्या फायदेशीर आहे, तर तो घेईल. एवढं त्याला द्यायलाच पाहिजे. आयदर रूल 40 सब रूल 2 किंवा 44 सब रूल 6. हे तुम्हाला बघायला पाहिजे. अजून एक रूल 42-43 प्लस कोणी कॅपिटल गुड्स विकले असतील HSN कोड तिथे येतो. जर टाकायचं असेल HSN कोड टाकणं कंपल्सरी आहे, पण सगळे दाखवत नाही. सुटीने करताना तर कळलं कॅपिटल गुड कुठली विकली आहे तर त्याच्यामध्ये या रूलप्रमाणे सेल ऑफ कॅपिटल गुड्स 60 महिन्याच्या आत झालंय. ऑडिटला तर कळणार आहे. ऑडिटला जेव्हा एक एंट्री चेक कराल तर हे कळणार की हे सेल काय झालंय. हे नेहमीचं मटेरियल नाही आहे, हे वेगळे गुड्स गेलेत, म्हणजे कॅपिटल गुड्स विकलेत. तर हे 60 महिन्याच्या आत विकलेत का? 60 महिन्याच्या आत विकलेत तर त्यांनी मग 18(6) फॉलो केला की नाही केला? त्याला 18(6) फॉलो करण्याची गरज आहे की नाही? क्लिअर आहे? थांबूया.